हे नवरात्र 9 दिवस सोन्याचे दिवस, एक एक दिवस. या दिवसात तुम्ही उपवास केला, नामचिंतन केलं जगदंबेचं, अमाप असं पुण्य तुम्हाला प्राप्त होत. हा एक पर्व काळ, आणि हा पर्व काळ आपल्या जीवनात आपल्याला जर साधता आला तर आपल्या जीवनातला मळ म्हणजे दोष मालिन्यता निघून जाते. म्हणून त्याच्याकरता संतांचं प्रमाण आहे, साधीला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. या शरीरामध्ये 2 गोष्टी पिकतात, एक पुण्य आणि दुसरं पाप. म्हणून भगवत भक्ती केल्याने, नामचिंतन केल्याने पाप म्हणजे तळातला असणारा मळ, त्याला तळमळ म्हणतात. तळातला मळ, तो तळातला मळ घालवायचं काम या पर्व काळामध्ये शक्तीची उपासना केल्यानंतर निघून जातो. पण त्याची तळमळ लागते. आता या सगळ्या मंडळींना तळमळ होती म्हणून तळमळीने आली बरं का सर. बोलण्याची सुद्धा शैली वेगळी असते, तो पाचते बोलण्याची. सज्जनांनो, विनोदाचा सोडून द्या, पण आपल्याला थोडस आता आदिमायेच्या स्वरूपाचा विचार करायचा. त्या अनुषंगाने तशा प्रकारचा विषय तुमच्या समोर मी तशी ओवी या ठिकाणी घेतलेली. आपला प्रतिपाद्य विषय तसा आहे, ज्ञानोबरायाच्या मुखातून आलेली ही ओवी. ओवी असे मगाशी आपण उल्लेख केला त्याचा, मनोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपण. ज्ञानोबरायाच्या मुखातून 12व्या अध्यायातील ही 10व्या क्रमांकाची ओवी. ओवी मुखात येण्याकरता पुण्य लागतं. तुम्ही आम्ही बोलायला लागलो तर आपल्या मुखातून शिव्याशिवाय दुसरं काय नाही. काय येतात? शिव्या. पण संत बोलायला लागले की ओव्या येत असतात, आणि एक ओवी म्हणजे आपला उद्धार करणारी ओवी. एक एक ओवीचा एवढा मोठा अर्थ आहे. नामदेवरायाचा अभंगी त्याच्यात ज्ञानेश्वरीचं त्यांनी वर्णन केले. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एखाद्या ओवीचा जीवनात अनुभव घेतला ना तर जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार. एवढा मोठा अधिकार या ओवीचा. संतांच्या मुखातून जे बाहेर पडतो तो तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धारा करता असतो, तो प्रसाद. मी मगाशी म्हटलो, तुकाराम महाराज बोलायला लागले, गाथेची निर्मिती झाली, अभंग ज्याला कधी भंग नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले, ओव्या निर्माण झाल्या. आपल्या बोलण्याविषयी बोलणंच नाही बरं, आपलं बोलणं न बोललेलं बरं. तर आपण बोलू लागलो तर ओव्या तर बाजूलाच राहिल्या, पण शिव्याचा हिशोब लागणार नाही एवढ्या पाठ असतात आपल्या. हा म्हणजे सज्जनांनो, याकरता साधू संतांचं आपण अनुकरण केलं. या ठिकाणी ज्ञानोबरायांची ही ओवी, म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पतती. ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंना आंबेचं विशेषण लावले. श्रीगुरु हीच एक आंबा आहे, हीच एक जगदंबा आहे. आणि ती कशी जगदंबा आहे तर श्रीमंत आहे, सर्व गुणाने श्रीमंत आहे. तिच्याकडे कुठल्या प्रकारचा अभाव आहे असं काय नाही, म्हणून श्रीमंत हे विशेषण लावले श्रीगुरूंना. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. आपल्या असणाऱ्या भक्तांच्या करता, आपल्या शिष्यगणांकरता ती निजजन कल्पलता म्हणजे ज्ञानाची एक वेगळी. आणि अशी असणारी माझी गुरुमाऊली, हे अंबा, हे श्री गुरुमाऊली. म्हणून आंबे श्रीमंती निजजन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपण. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिण्याचं काम मी पूर्ण करत आहे. त्याच्याकरता हे श्री गुरु रूपी आंबे, तू मला ज्ञानाचं भांडार उघड माझ्या करता. आणि मग मला जे जे काय लागल, उपमा, अलंकार, नवरस,
अशा प्रकारचं जे भांडार तुझ्याकडे ते मला प्राप्त करून दे, जेणेकरून या ज्ञानेश्वरीचं कार्य माझ्याकडून पूर्ण होईल. अशा प्रकारे श्री गुरूंना आंबा म्हटलं. मग या ठिकाणी आपल्याला आंबेचा विचार करायचा. नवरात्र हे आजचा दिवस घटस्थापनेचा दिवस आहे आणि हे नवरत्न ज्याला म्हटलं जातं, नवरात्र ज्याला म्हटलं जातं, हा जगदंबेचा उत्सव असतो, आंबेचा उत्सव असतो. म्हणून या नवरत्नामध्ये ज्याला आपण नवदुर्गा म्हणतो, दुर्गेचीच 9 स्वरूप आहे आणि या सृष्टीच्या कार्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता हा शक्तीने घेतलेला एक सुंदर प्रकारचा प्रत्येक अवतारामध्ये असणारा तिचा आविष्कार आहे. का तर दुष्टांचा निपांत करणं आणि धर्माची वृद्धी करणं. आंबा म्हणजे सामान्य गोष्ट नाही, तर या विश्वाची असणारी संचालिका, जिच्यामुळे हे विश्व चालले. आणि या विश्वामध्ये तीच आंबा श्रीलिंगी स्वरूपाने नटलेली. म्हणजे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढ्या श्रीलिंगी वस्तू आहेत ते सगळं शक्तीचं स्वरूप आहे. उंदरापासून इंद्रापर्यंत जेवढ्या श्रीलिंगी वस्तू आहेत ते सगळं शक्तीचं स्वरूप. प्रत्येक स्त्री लक्ष्मी आणि पार्वतीचं स्वरूप. लक्ष्मी पार्वती वेगळी नाही. शास्त्रकार सांगतात, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. आंबा म्हणजेच गौरी आणि लक्ष्मी या एक आहे. म्हणजे एक नाण्याच्या 2 बाजू. एक नाणं समजा 1 रुपयाचं, एक बाजूला काय होतं छापा, एक बाजूला पण नाणं. तसं आंबा लक्ष्मी, दुर्गा लक्ष्मी, बाजू 2 आहेत पण नाणं भगवान विष्णू आणि भगवान शंकर 2 आहे पण नाणं एकच आहे. एक बाजूला शंकर, एक बाजूला विष्णू. एका नाण्याच्या 2 बाजू पण नाणं एकच. तसंच येते पार्वती आणि लक्ष्मी वेगळी नाही, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे वेगळे नाही, तर ते एकच स्वरूप आहे. म्हणून प्रत्येक स्त्री लक्ष्मी पार्वतीचं स्वरूप आहे. म्हणून तिला प्रकृती म्हटलं जातं, माया म्हटलं जातं, नारी म्हटलं जातं, शक्ती म्हटलं जातं. ही सगळी विशेष नाही. प्रकृती पुरुष, पुरुष प्रकृती, नारी नर. म्हणजे पुरुष भगवान विष्णूचं शिवाचं स्वरूप आहे आणि प्रत्येक नारी लक्ष्मी पार्वतीचं स्वरूप. या विश्वामध्ये नारीला अनन्य साधारण महत्व का, तर या जगतामध्ये पहिली नारी निर्माण झाली म्हणजे आदी माया निर्माण झाली. तिला आदी पराशक्ती म्हटलं जातं, आदी माया म्हटलं जातं. आणि त्या मायेचा या विश्वामध्ये पहिला पाऊल पडला आणि मग त्या मायेने या सृष्टीची निर्मिती केली. ती आदी पराशक्ती म्हणजे आदी नारी, तिने हे विश्व निर्माण केले. या विश्वाचा जर सृष्टीच्या आरंभाचा जर विचार केला तर हे विश्व कसं होतं, शून्यमय होतं. शून्य, शून्य म्हटलं की तिथं काहीच नाही, शून्यच, शून्यमय अवस्था होती. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारची देवता नाही, चंद्रादी सूर्यादी तारांगण वगैरे असं काही नाही, सगळं शून्यमय. म्हणजे निर्गुण निराकार त्याला म्हटलं जातं. आकारयुक्त सावयव अवयवासह अशा प्रकारचा कुठलाही पदार्थ नाही. बरं वाटतं ना? वर नाही जात, जरा खालच्या स्टेपनीवर सगळ्यांना समजन असं. निर्गुण निराकार निरांजन स्वरूप, निरांजन की जिथं लक्ष पोचत नाही असं निरांजन, त्याला अलख म्हणायचं. अलख, अलख, लख, अलख. म्हणजे नाही, लख म्हणजे लक्ष, जिथं लक्ष पोचत नाही
असं अलक्ष स्वरूप त्याला निरांजन म्हटलं जातं. असं निरांजन स्वरूप होतं, निर्गुण स्वरूप होतं ते ब्रह्माचं स्वरूप. ब्रह्म म्हणजे नपुसक लिंगी. ते ब्रह्म म्हणजे कुठलं लिंग आलं? नपुसक लिंग. गुरुजी नाही का, लक्ष द्या. तो तो ती ते तो पुल्लिंग ती. हा असं मला उत्तर दिलं, मला बोलाय बरं वाटत नाही कळतंय तुम्हाला. तो पुल्लिंगी, ती ते नपुंसकलिंगी. म्हणजे तो पुरुष, ती स्त्री. तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी आणि ते नपुंसकलिंगी. आता नपुंसकलिंगाचं एक उदाहरण सांगू का? ते गाढव कुठलं लिंग आहे? व्याकरण आहे हे. ते गाढव नपुंसकलिंग. ते ब्रह्म कुठलं लिंग आहे? नपुंसकलिंग. ते निर्गुण निराकार जे होतं ना ते ब्रह्म होतं. ते म्हणजे नपुंसकलिंगी म्हणजे ते ब्रह्म, ना स्त्री ना पुरुष. असं निर्गुण निराकार असणार ब्रह्म ते कुठलं लिंग आलं? नपुंसकलिंग. मग असं ते असणार ब्रह्म, निर्गुण निराकार असणार ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी एक इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छेसरशी एक सगुण साकार स्वरूप नारी प्रगट झाली, एक महिला. म्हणून एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतात. आता मी बोलतोय त्याला पुरावा पाहिजे. तुम्ही म्हणताय तुम्ही बोलताय कुठे, याच्याकरता पुरावा, त्याला म्हणायचं प्रवचन. आणि ज्याच्याकडे पुरावा नसतो त्या महाराजांना नक्की मातीत पुरावा. मी या मताचा आहे. ज्याच्याकडे पुरावा नाही ना, प्रवचन हे ते सांगतं. प्रवचन या शब्दाचा अर्थ असा आहे, प्र म्हणजे प्रणव, प्रणव म्हणजे ओंकार आणि वचन म्हणजे सत्यता. तुम्ही जे बोलता ओंकाराविषयी बोलता, या ओंकाराविषयी असणारी सत्यता म्हणजे प्रवचन. प्रवचन म्हणजे प्र म्हणजे प्रणव म्हणजे ओंकार आणि वचन म्हणजे सत्यता. म्हणून हे विश्व सगळं ओंकारामध्ये, ओंकारमय. आणि या ओंकाराविषयी म्हणजे या विश्वाविषयी म्हणजे सर्व त्या देव देवता सर्व आलं, त्याच्याविषयी दिली जाणारी सत्यता म्हणजे प्रवचन. म्हणून या विश्वामध्ये नारी निर्माण झाली. इथं आपला विषय, इथं विषय आपल्याला विषयांतर करायचं नाही, जागेवर यायचं. स्प्रिंग किती जरी ताणली तर स्थितीस्थापकत्व जागेवर आली पाहिजे. मग तुम्हाला बाहेर भरकटल्यावर ते तुम्ही वेगळ्या दिशेने जा. आपल्याला नवरात्राकडे यायचंय, जगदंबेचा विचार करायचा, ऐक. आणि त्या ब्रह्मातून निर्माण एक शक्ती झाली, तिचं वर्णन एकनाथ महाराज करतात. तो पुरावा तुम्हाला देतोय मी. म्हणून एकनाथ महाराजांचा गोड अभंग आहे, पहिले कोठेच नव्हते काही, कुठंच काही नव्हतं या विश्वात. हे विश्व मर्यादित नाही, विश्व स्वर्ग मृत्यू पाताळ याला म्हणायचं विश्व. स्वर्ग अनेक लोक आहेत स्वर्गात, जनलोक, तपलोक, महर्षी लोक. आपल्या पृथ्वीच्या वरती पहिला लोक आहे त्याचं नाव पिशाचे लोक आहे. त्याच्यावरती एक लोक आहे त्याचं नाव पितृलोक. त्याच्यावरती लोक आहे गंधर्व लोक, चंद्रलोक, तपोलोक, सप्तर्षी लोक. इथून दिसत्या सगळे ते. आपण त्या विंचू म्हणतो बघा, 7 चांदण्या दिसत्यात, तो सप्तऋषी लोक आहे. इथूनच सगळं दिसतंय. हे सगळे स्टेप बाय स्टेप एक लोक आहे. यमलोक, सत्यलोक, वैकुंठ, कैलास, स्वानंद भवन, गणपतीचा असणारा लोक. त्या स्वानंद भवनाला कैलासाहून जाण्याला रस्ता आहे. इथं खाली जसे रस्ते फुटतात ना तसे सुद्धा वर रस्ते आहेत. पण प्रत्येकाला ठराविका करता तो रस्ता ओपन होत असतो, कोणा करता तो रस्ता ओपन होत नाही, असा प्रकार आहे. म्हणून हे निर्गुण निराकार असणार जे विश्व, हे विश्व वर वरती लोक आहे, खाली हा पृथ्वी लोक, ही पृथ्वी म्हणजे मृत्यू लोक आहे. याच्याही खाली 7 लोक आहेत, याच्याही खाली सांगू नाव
मोजा. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पातळ, झाले कसा असे सप्त लोक आहेत खाली. आणि या प्रत्येक लोकांमध्ये असुर, नागलोक अशा लोकांची वस्ती. आणि या सर्व विश्वाचं सूत्रसंचालन आदिमाया. वरचे 14 लोक, वरचे 7 लोक आणि खालची 7 पाताळ मिळून 14 लोक, याला म्हणायचं एक ब्रह्मांड. अशी अनंत ब्रह्मांड आहे विश्वात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ याला विश्व म्हटलं जातं. आणि या विश्वाचं सूत्रसंचालन आदिमाया करते. म्हणून या विश्वात निर्गुण निराकार असणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. याच्या अगोदर विश्वात काहीच नव्हतं. एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग तुमच्या करता उदाहरण दाखल ठेवला. पुरावा, पुरावा नसला की नक्की पुरावा. पुरावा लक्षात, जास्त विषयांतर. पुरावा काय पुरावा आहे? महाराजांचा अभंग. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, अनुभा तेरे तेरी. पहिलं या विश्वामध्ये कुठंच काही नव्हतं. चंद्रही नव्हता, सूर्यही नव्हता, कुठला ताराही नव्हता. मग कसं होतं? शून्यमय होतं. आणि मग या शून्यमय वातावरणामध्ये जिकडं तिकडं निराकार निर्गुण असं परमात्म्याचं व्यापक स्वरूप होतं. आणि या व्यापक स्वरूपातून एक नारी प्रगट झाली आणि तिला एक विशेषण लावले, ढालगजा. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तेथे एक ढालगजा निर्माण झाली, तिने पा एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. अमरपुरी याचा अर्थ असा आहे की या विश्वामध्ये कुठंच काही नसताना निर्गुण निराकार परमात्म्याच्या इच्छेनुसार एक शक्ती निर्माण झाली, तिचं नाव ढालगजा. हे विशेषण लावले. आता ढालगजा हा शब्द महिला मंडळामध्ये शिवी म्हणून वापरतात. तुमच्याकडे नसेल कदाचित, आमच्याकडे आहे. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्याकडे नक्की सांगा. मेल्यावर जाळतात ना? मग आमच्याकडं हा महिला मंडळात शब्द आहे शिवी. तेथे एक ढालगजा निर्माण झाली, तिने पाय एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. ती जी ढालगजा निर्माण झाली ना, तीच आदी माया, तीच आदी पराशक्ती. ढालगजा या शब्दाचा अर्थ असा आहे, महिला मंडळा शिवी मी एखादीला म्हणते हाय मोठे ढालगजच आहे असा शब्द वापरला जातो. तर ढालगज या शब्दाचा अर्थ वैदिक दृष्ट्या अतिशय चतुर, बुद्धिमान, विचारवंत, आपल्या कार्यात दक्ष आणि पती सेवेत तत्पर. आणि पती सेवेत तत्पर असल्यामुळे तिला पतिव्रता म्हटलं जातं. पती सेवेचं व्रत जिच्या जीवनात आहे तिला म्हणायचं पतिव्रता. ती स्वतः म्हणते, मी व माया राणी पतिव्रता शिरोमणी. सगळ्या पतिव्रतेमध्ये श्रेष्ठ पतिव्रता आहे. कोण म्हणते? ती आदी माया. मी व माया राणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञान देव निरंजनी क्रीडा करी. निरंजन की जिथं लक्ष पोचत नाही अशा ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात मी पोचलो. आणि त्या निरंजन स्वरूपामध्ये ब्रह्म आणि आदी माया यांची क्रीडा चालली, तिथं मी आनंद उपभोगत होतो. एवढी उंची आहे ज्ञानोबरायची. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता मी व माया राणी पतिव्रता शिरोमणी, अशी शिरोमणी ती आदी माया आहे. आणि मग तिने काय केलं? त्या आदी मायेने भगवान परमात्म्यातून प्रकट झाल्यानंतर तिला आदी पराशक्ती म्हटलं जातं. तिने काय केलं? तिने हे विश्व निर्माण केलं. या विश्वातले सगळे लोक तिने निर्माण केले. त्या आदी मायेने
3 गुण व्याली म्हणजे 3 गुणांना जन्म दिला. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण या 3 गुणांना जन्म दिला आणि एका एका गुणापासून स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ याची निर्मिती केली. ऐकताय ना तुम्ही? जेवल्यानंतर झोपी असं टॅबलेट द्यावं लागतं म्हणजे माणूस चांगलं होतं, फ्रेश. जरा थोड्याशा गोळ्या देणं गरजेचं आहे. जास्त टॅबलेट दिल्यावर रिॲक्शन होती मग, त्यामुळं असं जरा फ्रेश राहतं. डोस देणं गरजेचंच असतं मध्ये. ऐका सज्जन, या 3 गुणामुळं कशी निर्मिती केली स्वर्ग, मृत्यू आणि पाताळाची? सत्व गुणामुळं स्वर्ग बनवला. रजगुण आणि सत्व गुणाच्या आधारे मृत्यूलोक बनवला आणि केवळ तमगुणाच्या आधारे पाताळ लोक बनवले, ज्यांची नावं तुम्हाला सांगितली. सप्त पाताळ ही तमगुणाने बनवली आणि संपूर्ण या विश्वामध्ये या मायेने जीवसृष्टीची निर्मिती केली. एवढंच नाही तर इंद्रादिक देवांची निर्मिती हिने केली. इंद्र म्हणजे हिच्या हातातली बाहुली. इंद्र म्हणजे सामान्य नाही बरं का, 33 कोटी देवांचा बॉस म्हणजे इंद्र. इंद्र हा इंद्र तिच्या हातातलं बाहुल आहे. नाथ महाराज सांग, तिने पाय एवढी ख्याती केली, इंद्राधिकास म्हणे बाहुली आणि अमरपुरी तिची घरपुरी. अमरपुरी म्हणजे ज्या पुरीला कधी मरण नाही अशा पुरीला काय म्हटलं जातं? अमरपुरी. आणि हे अमरपुरी तिचं घर आहे म्हणजे जगदंबेला, शक्तीला मरण अशा अमरपुरीमध्ये ती राहती. मग तिची अमरपुरी कोणती? तरी निर्गुण निराकार असणार विश्व हे अमर आहे. म्हणजे भगवान परमात्मा हा निर्गुण निराकार व्यापलेला जो निरांजन स्वरूपामध्ये असणारा परमात्मा ही अमरपुरी हे. आणि या अमरपुरीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये ती आदिमाया शांत झोपलेली असते. आणि मग गंमत काय होते? तिला करमत नाही. तिला न करमल्यामुळे तिचा अधिकार एवढा असतो. ती काय करते? त्याच निर्गुण ब्रह्माला सगुण बनवी. हेच काम तिने केलं. काय केलं? ही आदिमाया निर्माण झाल्यामुळं, तिला न करमल्यामुळं तिने काय केलं? विष्णू निर्माण केला. कोण? या विश्वाचा मालक विष्णू निर्माण केला. शंकर निर्माण केला. ब्रह्मदेव निर्माण केला. आणि मग हिने काय केलं? विष्णू निर्माण केल्यानंतर आपल्यातला असणारा अंश श्री स्वरूपाने स्त्री प्रगट केली आणि तिचं नाव लक्ष्मी ठेवलं. आणि विष्णूला सांगितलं ही तुझी सहचारिणी. कारण पुरुषाचं जीवन नारी विना अधुरं असतं. सांगू का आपल्याकडे? टावेल सुद्धा आपल्याला घेता येत नाही. अंडरवेअर टावेल मागायला लागत. अधुरं आहे का नाही जीवन? इथं माझ्याकडं रोग असत. अधुरं आहे का नाही जीवन? संसारामध्ये पतीची सहचारिणी पत्नी म्हणजे 50% जीवन तिच्यावर अवलंबून असते. तुम्हाला काय वाटतं? आम्ही भाजीपाला केला ना तो महिला फुकता का? नाही तुकडा दिला भाजी भाकर करून तर ते आमच्याकडे एक मन बायको शिवाकडे खाचुलीची लाकडं. तुमच्याकडे गॅस आहे म्हणून तुम्ही आता वेगळं आहे समजा, आमच्याकडे वेगळं आहे. सज्जनानं आपल्या खेळमेळीचं चिंतन आहे, प्रेमाचं. सज्जनानं आपला विषय इथं होता. या आदी मायेला न करमल्यामुळं भगवान विष्णूची निर्मिती केली आणि आपलाच अंश नारी म्हणून सुंदर स्त्री बनवली लक्ष्मी. तिचाच अंश भगवान विष्णूची पत्नी म्हणून ब्रह्मदेवाचं जीवन त्याच्याकरता नारी बनवली सावित्री म्हणून. आणि स्वतः ती व्यापक असणारी आदिमाया सगुण साकार झाली आणि भगवान शिव स्वरूपाची निर्मिती केली शंकराची. आणि ही आदिमाया तिथं त्या शिवाची शिवानी म्हणून स्त्री स्वरूप धारण केलं आणि त्याच्या चरणाची दाशी बनली.
पार्वती तिचं नाव, तिचं नाव सती, तिचं नाव शिवानी. सगळ्यात अगोदर शिव स्वरूपाजवळ आली त्यावेळेस तिचं नाव होतं शिवानी. तिने दुसरा अवतार घेतला दक्ष राजाच्या पोटी, त्या टायमाला तिने तिचं नाव सती ठेवलं. नंतर तो दक्ष हिमालय म्हणजे पर्वत झाला आणि त्या पर्वताची मुलगी झाली म्हणून तिचं नाव पार्वती पडलं. आणि पुराणात असा इतिहास आहे की ज्या राजाला कन्या झाली त्या कन्येच्या नावावरून त्या देशाचं नाव पडतं. आता उदाहरणार्थ गांधारी कुणाची आई? आपल्या प्रश्न असतात बरं का. गांधारी कुणाची आई? हा, गांधारी कौरवांची, दुर्योधनादी या सर्वांची आई. आणि गांधारी कुणाची पत्नी? धृतराष्ट्राची पत्नी गांधारी. आणि ही गांधारी गांधार नरेश नावाचा राजा होता, त्याची कन्या, म्हणून या गांधारीच्या नावाने त्या देशाचं नाव पडलंय गांधार देश. गांधार कुणाच्या नावाने? गांधारीच्या नावाने. म्हणून कन्येच्या नावाने देश ठरला जायचा गांधारी, गांधार देश. त्या काळचं पुराणातला गांधार देश म्हणजे आताचा अफगाणिस्तान आपल्या ताब्यात नाही. अफगाणिस्तान गांधार देश म्हणजे गांधारीचं मायार. हा, अफगाणिस्तान गांधारी म्हणजे मुलीच्या नावावर राज्य. द्रौपदी, द्रौपदाचं राज्य म्हणजे असा प्रकारे बराचसा. चला, जीवांची निर्मिती झाल्यानंतर या सृष्टीचा असणारा धर्माचा व्यवहार सुंदर प्रकारचं एक मंत्रिमंडळ निर्माण करून त्या मंत्रिमंडळाच्या ताब्यात स्वर्गाचं मंत्रिमंडळ तयार झालं. प्रत्येकाचा करभार, प्रत्येकाला पद खुर्ची मिळाली आणि सृष्टीचं कार्य व्यवस्थितरित्या चालू लागलं. ब्रह्मदेवाने काय करायचं? सृष्टीची उत्पत्ती करायची. आता अतिशय डीप मध्ये जात नाही, वरच्यावर जातो. आपल्याला वेळ कमी आहे, 15 मिनिटात जरा तिथपर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे नवरात्रापर्यंत. नाही तुम्ही म्हणसाल तिथपर्यंत नाही, असे टॅबलेट द्यावाच लागतो. पेशंट गुलाबाच्या फुलासारखा चेहरा दिसला पाहिजे पेशंटचा. आता हे सगळे पेशंट आहे, मी डॉक्टर आहे. ऐका, या सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेव. उत्पत्तीचं काम करू लागला, म्हणजे जीव सृष्टीची निर्मिती करणं हे ब्रह्मदेवाकडे काम दिलं. उत्पत्ती, स्थिती, हे विश्व निर्माण झाल्यानंतर त्याचं रक्षण करणं, ते स्थितीला ठेवणं, त्याचं पालन करणं हे काम भगवान विष्णूकडे दिलं. कुणी? या आदिमायेने. तिचा अधिकार केवढा सांगतोय तुम्हाला. हे विश्व स्थितीला ठेवण्याचं काम भगवान विष्णूकडं. आणि सगळ्याचा संहार करणं, नाश करणं, ज्याला लय तत्व म्हटलं जातं, ते भगवान शंकराकडे दिलं. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्तीचं काम ब्रह्मदेव, स्थितीचं काम भगवान विष्णू, लय म्हणजे भगवान शंकर, लय तत्वाचे स्वामी. अशा प्रकारे सृष्टीचं कार्य. पण याच्यामध्ये आपल्या शक्तीमुळं या तिन्ही देवांची तपश्चर्या करून काही बलवान अशी मंडळी जन्माला आली. आणि मग बलवान जन्माला आल्यानंतर काही वाईट कृत्याचं आचरण करू लागले आणि मग ते आसुर ठरले गेले. मग त्यांना राक्षस म्हणू गेले. आणि मग ही सगळी आसुर प्रवृत्तीची माणसं पाताळात जन्माला येऊ लागली. आणि मग ते पाताळातून वर यायचे, असे बलाढ्य येते. आणि मग ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायची. आणि मग तपश्चर्या केल्यानंतर वर मागायचा की मला मरण नको. पण हा मृत्यू लोक असा आहे, इथं जो जो जीव जन्माला येईल त्या प्रत्येकाला मृत्यू होईल. मरण नाही असं नाही, पण माणसं मरणालाच घाबरत नाही. माणसं मरणाला घाबरत नाही. मरण डोळ्यावर समोर ठेवलं की माणसं वाईट वागायचे नाही. हे बलात्कार, अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, हे वाईट कर्म कशामुळे होते? मरणाचीच भीती नाही ना. म्हणून अशा प्रकारच्या आसुरी प्रवृत्ती जन्माला आल्यामुळं
आसुरी प्रवृत्ती. आणि मग ह्या तपश्चर्या करून वर मिळाले, बलाढ्य झाले. मग एक एक दैत्य नको ते वर मागायचा, मरण नाही यावं म्हणून. मग या पृथ्वीवर असे बलाढ्य दैत्य निर्माण झाले. शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, रक्तबीज असे दैत्य असुर निर्माण झाले. चंडमुंड, रक्तबीज असा असुर निर्माण झाला. शक्तीचीच उपासना केली आणि वर मागितला की माझा एखादा थेंब सांडला तर माझ्यासारखा दुसरा निर्माण झाला पाहिजे. रक्तबीज आदिमायेनीच वर दिला कृपा. कारण देवाची अशी रीती, एखाद्या भक्ताने तपश्चर्या केली की त्याचं मन नाराज करायचं नाही, त्याला वर द्यायचं. आणि मग वर मागितला की ते वर मागायचं आम्हाला मरण नको. तेव्हा ते देव सांगायचे अरे बाबा मरण नाही, कोणाचं चुकलंच नाही. फक्त अमर कोण माणसं आहेत? देवी, भगवान विष्णू, भगवान शंकर एवढीच माणसं अमर आहेत. ब्रह्मदेव सुद्धा मरकाय. जो सृष्टीची उत्पत्ती करतो ना तो सुद्धा मरकाय. पण हे सगळं विश्व संपलं की सगळ्यात शेवटचे शीख म्हणजे ब्रह्मदेव. सर्वात शेवटीचा मृत्यू. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे बा, कैसे थोरवेचे मान पाहे पा. थोर म्हणजे मोठा माणूस आहे ब्रह्मदेव, सृष्टीची निर्मिती करणारा. पण त्याची पण परिस्थिती अशी आहे बघा, कैसे थोरवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा सिग झाला. सगळ्यात शेवटची शीख म्हणजे ब्रह्मदेवाचं मरण. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा मरका आहे, मरका. पण भगवान विष्णू, भगवान शंकर, आदि माया, गणेश ही त्यांची स्वरूप आहे. यांना मरण नाही. बाकी तुम्ही आम्ही सगळे मरके. इंद्रही मरका, सगळे मरके. प्रळय काळाच्या टायमाला सगळ्याचा रास होत असतो, कुणी शिल्लक राहत नाही. फक्त भगवान विष्णू एका वटाच्या वटवृक्षावर थेंबाच्या रूपाने राहतो. सगळीकडे जलमय सृष्टी होत असते. म्हणून या सृष्टीवर बलाढ्य आसुर प्रवृत्ती निर्माण होते. वृत्तीत बदल होतो आणि आसुर प्रवृत्ती निर्माण होते. गोब्राह्मणाचं हनन केलं जातं, यज्ञादी कर्म होऊन देत नाही, त्यांना कीर्तन आवडत नाही, प्रवचन आवडत नाही. अशा प्रकारची जी वृत्ती त्याला आसुर प्रवृत्ती म्हटलं जातं. आणि मग एखाद्या ठिकाणी यज्ञ चालला असेल तर हे आसुर जाऊन ती यज्ञ मोडतात, भंग करतात. आणि मग अशा आसुर प्रवृत्तींनी तपश्चर्या करून वर मागितलेला असतो, मरण नको. आणि मग मरण नको असा वर मागितल्यामुळं वर काय मागतात ते? समजा ब्रह्मदेव प्रसन्न झाला की म्हणतात आम्हाला विष्णूच्या हाताने मरण नको, शंकराच्या हाताने मरण नको, शस्त्राने मरण नको, आसराने मरण नको, मनुष्याच्या हाताने मरण नको, स्त्रीच्या हाताने. आम्हाला स्त्री काय आम्हाला मारू शकते? स्त्री सामान्य वस्तू आहे. ते असं कधी म्हणत नाही स्त्रीच्या हाताने मरण नको. त्यांना वाटतं आम्ही स्त्रियांना मारू शकतो, पण त्याचा परिणाम उलटा होतो. आणि मग वर देणारा ब्रह्मदेव तू तथा असतो, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. मग वर मागितलाय विष्णूच्या हाताने मरण नको, शंकराच्या नको, ब्रह्मदेवाच्या नको, शस्त्राच्या नको, आसराच्या नको, मानवाच्या नको. त्यामुळे ही कुणी मारू शकत नाही, तूच मारतो. स्त्री म्हटले होतं म्हणते स्त्री काय मला मारायची? आणि मग ब्रह्मदेव तो आसुर प्रवृत्तीने बलाढ्य झाल्यामुळं, या सृष्टीत अधर्मीय धुमाकूळ घातल्यामुळं ब्रह्मदेव त्याला घाबरतो, विष्णूही घाबरतो, शंकरही घाबरतो. कारण त्यांच्या हाताने त्याला मरण नसतं, वर दिलेला असतो. मग त्या वराने मातल्यामुळं बलाढ्य होतात आणि मग या सृष्टीमध्ये धुमाकूळ घालतात. मग अशाच प्रकारचे दैत्य बरेचसे निर्माण झाले. ज्याला दुर्गमासुर म्हटलं जातं, ज्याला महिषासुर म्हटलं जातं, असे अनेक बलाढ्य दैत्य निर्माण झाले. मग अशी तुम्हाला नावं सांगितली, शुंभ, निशुंभ असे दैत्य निर्माण होतात. आणि मग त्या दैत्यांच्या समोर ब्रह्मदेव, विष्णू, शंकर यांचं चालत नाही आणि धर्माची घडी बिघडते. मग सगळे देव ताब्यात घेतात हे आणि त्या इंद्राच्या गादीवर जाऊन हे आसुर बसतात. इंद्राचं जे राज्य आहे वरून चालणार त्या गादीवर हे आसुर बसतात
मग आसुर प्रवृत्तीचे राज्य चालवायला लागल्यानंतर ते चांगलं चालन का? चांगलं चालन? एखादा राक्षस गादीवर बसल्यावर जमन का? हा, मग रोज गो ब्राह्मणाची हत्या, मांसाहार, मद्यप्राशन अशा आसुरी प्रवृत्ती वाढल्यामुळं मग धर्म लयाला जातो. विष्णू ब्रह्मदेव शंकर चालत नाही. आणि मग हे ब्रह्मदेव विष्णू शंकर 33 कोटी देव आदि मायेची प्रार्थना करतात. कुणाची? जिच्या आज घटस्थापना आहे तिची, आदिशक्तीची उपासना करतात. भगवान विष्णू ब्रह्मदेव ती तिची बाळ आहेत. ब्रह्म विष्णू तिची बाळू बांधिली पाया, सगुण गुण माया सगुण गुण माया आली कोल्हाटीने खेळाया. एवढा अधिकार आहे मायेचा, शक्तीचा अधिकार केवढा. आणि मग ब्रह्मदेव विष्णू शंकर 33 कोटी देव, देवांचे गुरु बृहस्पती यज्ञादी होम करतात आणि शक्तीचं आव्हान करतात. हे जगदंबे, या विश्वाचं, या सृष्टीचं, या जगताचं रक्षण कर. हे अंबा, हे दुर्गे, हे जगदंबे, तू या सृष्टीचं रक्षण करण्याकरता प्रगट हो. ही नावं पहिली नव्हती तिची. ती म्हणायचं, हे परमेश्वरी, हे आदिशक्ती, हे आदि माया, तू प्रगट हो. चंडमुंड दैत्यांना मारल्यामुळं तिचं नाव पडलं चंडिका. महिषासुर दैत्याला मारल्यानंतर त्याचं तिचं नाव पडलं महिषासुर मर्दिनी. दुर्गासुर नावाच्या दैत्याला मारल्यामुळं तिचं नाव पडलं दुर्गा. तिची अनेक रूपे, अनेक रूपाने ती व्यापक आहे आणि तिच्यामुळे हे विश्व चाललेले. तिच्या शाकंबरी रूपामुळं या विश्वामध्ये सर्व शाखा म्हणजे भाज्या फळं तिने प्रगट केली. तुम्ही जे सफरचंद खाता ना ते तिने निर्माण केलं, पण इंजेक्शन मारलेलं खाऊ नका. कलिंगड इंजेक्शन मारल्यानं मोठं दिसलं म्हणजे खाऊ नका. केळी चांगली पिवळी धमक दिसत्या, अजिबात खाऊ नका. का? केळी खाल्याने कावीळ होण्याची शक्यता आहे. सफरचंद आधी इंजेक्शन मारलेल्या फळाने कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आणि ज्यांना जास्त फळाची चटक आहे त्यांच्याकरता मी सांगितलं फळ चौकशी करून खावा. नवरत्न आलंय. काही नुसतं एकच खातात ना, मग फळच 9 दिवस खायची म्हणून म्हणलं चौकशी करून फळ. बगर त्याचं पीठ मिळतं, आळ्या असत्यात, व्यवस्थित चाळणीने चाळून बघून चौकशी करून भाकरी करून खा. म्हणजे सांगण्याचा हेतू असा बऱ्याच दिवस दळून ठेवलेलं असते. तुमच्याकडे चक्की असेल तर बगर आणा, तळा स्वतः डोळ्याने. लय अवघड आहे ते. बालाजीचं प्रकरण डोळ्यासमोर आलं असेल ना. हा, शुद्ध तूप घी बस. आता त्याचा विस्तार नाही करीत. घी अवघड काम आहे जीवन जगणं. सात्विक जीवन. मग अशी सर म्हणजे सात्विक जगायचं कसं? लोकच सात्विक जगून देत नाही. काय करायला पाहिजे? शासकीय नियंत्रण, सरकारी नियंत्रण आहे, त्या सरकारी चाचण्या, सरकारी चौकशी, हे जे कायदे आहेत ना याचे दात बोळके टेबलाच्या खालून. त्यामुळं कायदा सक्षम नाही राहिलेला. त्यामुळं अतिशय कारभार गलिच्छ. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, देशातली एक गोष्ट केली ना ज्याला भ्रष्टाचार म्हणतो, सगळं सुरळीत चालन व्यवस्थित. पण हा कलंक आहे, कलंक. चला जाऊ द्या, तिकडं नाही जायचं, आपल्याला इकडे यायचं. आणि मग या विश्वाचा संपूर्ण असणारा तोल गेल्यामुळं आणि मग आदिमायेची प्रार्थना केल्यानंतर आदिमाया प्रगट होते. आणि ती आदिमाया या सृष्टीतील दुष्ट प्रवृत्तीचा ग्रास करते, संपवून टाकते आणि पुन्हा सृष्टीची घडी बसवते. आणि धर्म व्यवस्थित त्या नावालौकिकाला आणून
सृष्टीचं कार्य करत असते. तिचं नाव आदी पराशक्ती. तिचे अनेक रूप आहे. मी म्हटलं तुम्हाला मगाशी सांगितलं, शाकांबरी ही तिचं रूप आहे. सगळ्या भाज्या फळं तिने प्रगट केली. शतिक्षी माता हे जल तिने निर्माण केलं. हे सृष्टीवर दुष्काळ पडल्यानंतर तिच्या डोळ्याच्या आश्रूचं पाणी खाली उतरलं. त्यांनी जलमय सृष्टी झाली. एवढा अधिकार आहे तिच्यामुळं. पान हालत नाही या सृष्टीचं. पण ती म्हणते माझा काहीच अधिकार नाही, माझ्या पतीचा अधिकार आहे. परी सत्ता त्याचीच की जे मायबाप इतकी खाली येऊन म्हणते की सर्व सत्ता माझ्या मालकाची. सत्ता तुम्ही फुगायला नको. मी घर चालवते, घरात बघते म्हणून तुमचं हे म्हणायचं नाही कधी. हा, तुम्ही गृहमंत्री आहेत, घर तुमच्या ताब्यात आहे, हे सगळं खरंय, हे सगळं खरंय. परंतु सत्ता त्याचीच काय की जी मायबाप. त्यांनी जर भाजी आणून नाही दिली तर तुम्ही संध्याकाळी म्हणणार आहे भाजीला मी काय करू, तुम्ही नाही आणलं तर. म्हणजे सत्ता कुणाची? त्यांची. ते आणून देतात. म्हणून प्रपंच हा दोनांच्या समतीचा असतो. तेच आदिमाया म्हणते की या विश्वाचा सर्व कारभार सत्ता त्या माझ्या मालकाची, माझ्या स्वामींचे, माझ्या पती परमेश्वराची. हे म्हणून ही आदिमाया पतीची सेवा करत असते. पती परमेश्वराय नमः. सीतेकडे पहा, किती दुःख सहन केलं तरी रामाचीच पूजा केली. 14 वर्षे लंकेत राहिली, सोडून आणली, पुन्हा वनात सोडून दिली. एवढं दुःख सहन केलं पण तोंडावाट कधी भ्रशब्द नाही. म्हणून 5 पतिव्रतेमध्ये सीतेचं नाव आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. सीता नाव आलं त्याच्यात. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी पंचपतिव्रता आहे. या 5 जणीचं नाव घेतलं ना तर तुम्ही पुण्यवान व्हाल. पण तुम्हाला वेळच नाही, भांडी घासण्यातच टाइम जातो. तुमचं तरी काय, त्या पोहित्या त्यांना शिकवण्यातच टाइम पडतो. घरी गेलं तरी देवाचं नाम निदान पूजा अर्चा. घरी आल्यावर काम असल्यानंतर याचं काम कधी करायचं? अहो त्याने ते शरीर ठेवलंय, तो या आतमध्ये त्याचं ध्यान करणं गरजेचं आहे. हे या आतमध्ये जो आहे ना त्याच्यामुळे हे शरीर चाललंय. हे मी जरी बोलतोय तर तो बोलतोय आतून, मी काहीच नाही. तो एकदा निघून गेला काय, हे चौघाच्या कांद्यावरती अग्नी, हे चौघाजण उचलून त्याच्याकरता अभंग आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नका. असा पाठ नाही, तयाचे भजन चुकवू नका. दिवसभर शाळेत काळ घालवला ठीक आहे, पण संध्याकाळी आल्यानंतर ड्युटी असते ना, काम आहे ना, पण तोंड बंद आहे का? तोंडाला तर ड्युटी नाही ना. कामामध्ये काम, काही म्हणा, काम करा पण राम म्हणा. संसाराचं काम करा पण संसारात राम म्हणा. कारण त्या रामामुळे हे शरीर चाललंय. आणि तुम्ही राम म्हटला तर तुम्ही राम झाल्याशिवाय राहणार नाही. राम म्हणता रामची होईजे. राम राम म्हटलं ना, राम स्वरूप माणूस होतो. ही ताकद आहे प्रभू चिंतनात. त्याच्याकरता कुठेही ड्युटीला असा, कुठल्याही क्षेत्रात असा, पण वाणीने परमेश्वराचं या 8 पहारामध्ये थोडस स्मरण करणं गरजेचं आहे. कुणी एखादी शक्तीची उपासना करीत असेल तर त्या जगदंबेचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कोण विष्णूचा भक्त असेल विष्णूचं स्मरण करणं, कोणी गणपतीचा असेल तर गणपतीची उपासना करणं तुमचं कृतकल्याण आहे. ती देवता तुम्हाला तुमच्या जन्म मरणाच्या दुःखातून सोडवणार, पुण्यमय जागा मिळणार, स्वर्गामध्ये तुमचं कौतुक होणार. जे अमृती लोकात जसं कौतुक आहे तसं स्वर्गात पुण्यवानाचं कौतुक होत.
आपल्याला शक्तीकडे यायचंय. म्हणून या सृष्टीमध्ये असाच एक दैत्य निर्माण झाला, त्याचं नाव दुर्गामासूर. आणि त्या दुर्गासुराला मारण्याकरता ब्रह्मदेव विष्णू शंकर ते हतबल झाले. त्याला शक्तीच्या हाताने मृत्यू होता, कारण तो म्हणला मला बाया माणसं काय मारू शकतात. त्यामुळं सगळ्या देवदेवतेने आदिमायेची उपासना केली. आणि मग ती आदिमाया म्हणली सगळ्या देवांना, ब्रह्मदेव विष्णू शंकर 33 कोटी देवांना, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही काळजी करू नका, मी त्याचा अंत करते. आणि मग या आदिमायेने असं रूप धारण केलं, सुंदर सुंदर असं लावण्य स्वरूप, कोट्यावधी सूर्यजीच्याहून ओवाळून टाकावा इतकं तेज. हे विश्व तिच्या ताब्यात आहे ना, या सगळ्याची मालकीनच ती. तिचं किती आपण वर्णन केलं तर ही वाणी कमी पडत. सुंदर रूप धारण केलं. आणि हा दुर्गासूर जो दैत्य होता, याच्या नगरीच्या बाजूला एका वृक्षावर जाऊन बसला. आणि गावचा येण्या जाण्याचा रस्ता होता तिथून, जसा पिंपरी गावातून रस्ता शिगून चौकात जातोय अशा रस्त्यावर येऊन बसलो. इतकी देखणी, इतकी रूपवान, इतकी लावण्य, कोट्यावधी सूर्य तिच्यावरून ओवाळून टाकावा. आणि नगरीत जाणारी लोक, महिला, पुरुष ते राजाला येऊन सांगायला लागले या दुर्गामासुराला, महाराज अशी स्त्री कधी आम्ही पाहिलीच नाही, इतकी रूपवान. हो, हसायला लागले, दात उघडे पडले तर प्रकाश पडतोय दाताचा, हिरे जसे काय तोंडात पसवले. आणि हे वर्णन ऐकले होते राजाचं चाटच झालं. आणि अशी म्हणजे स्वर्गातली सुंदरी आहे, आपल्या मृत्यू लोकातली महिला नाही, ती स्वर्गातली बाई आहे. वा. आणि ते सगळे म्हणायला लागले, तुम्ही राजा आहात, त्रिभुवनाचे पती आहात, त्रिभुवनावर तुमची सत्ता आहे, इंद्रादी देव पळवून लावले, आसनावर तुम्ही विराजमान आहे. एक काम करा ना, शिपाई पाठवून तिला पकडून आणा आणि तुमच्या संग लग्न लावा आणि तुमची राणी बनवा. यालाय खरं वाटलं, ते गेलं ना, यालाय खरं वाटलं, ते गेलं. गेल्यानंतर तिथं म्हणू लागलं, हे सुंदरी, मी तुला त्रिभुवनाची राणी बनवी, माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणाजवळ समर्पित करीन, तू माझ्या बरोबर विवाह कर, लग्न कर. ती म्हणू लागली, मी कोणा संग लग्न करायला मोकळी नाही, जो माझ्या संग युद्ध करून मला हरवीन त्याच्या संग मी लग्न करीन. हा म्हणा, बाई माणसाने कुठे युद्ध करायचं असतं का? ती म्हणली, माझा पण आहे, मी युद्ध केल्याशिवाय कोणाला वर मला घालीत नाही. नाईलाजाने हा अपशब्द बोलू लागला. अपशब्द बोलल्यानंतर ती म्हणते, मूर्खा, अपशब्द बोलू नकोस. वेळेला राग आला. आणि मग याचा पापाचा घट भरत गेला. अपशब्द जगदंबेला बोलू लागला, नाही ते शब्द वापरू लागला. तोपर्यंत ही आदिमाया शांत राहिली, खूप शांत आहे. जोपर्यंत घडा भरत नाही तोपर्यंत कोणावर अत्याचार करीत नाही. ती विश्वाची आई आहे, माया आहे. म्हणून त्या राक्षसाला म्हणली, तू माझं बाळ आहे, अपत्य आहे, मी तुझी माता आहे, अपशब्द बोलू नको. तरी हा मूर्ख 7-12चा उतारा ऐका ना. माणसं काही ऐकत नाही सर. शिमा झाल्यावर काय असतं, शेवटी सगळं पत्तीशी पाडून घेतो. हा, नाही, काही टायमाला ऐकावा, सहनशीलता असावा. आपल्याला 1.25 शेरेला आपण थांबून घ्यावा. आपण आत पावे, आपण पाव शेरे, पुढं 1.25 शेरे थांबून घ्यायचं काम करावं ना. त्या आधी मायेने विचार केला, म्हणजे बाळा, हे दुर्गामा आदराने बोलली, अरे बाबा, तू पाताळात जा आणि या इंद्राचं राज्य इंद्राला दे, तुझं कल्याण होईल. ऐका ना. तू मला लागले का शिकवायला? बरं आहे का? तर आता तू मला शिकवायला लागलीस. तू माझ्या संग लग्न नाही केलं तर तुला बांधून नेईन. पाहिलं, बांधून नेईन आणि लग्न करायला नाही. खवळ,
तू युद्ध कर, मला हरव, मी स्वमताने तुला वरमाला घालीन. हे ऐका ना, शेवटी जगदंबा चिडली, त्याच्यावर शस्त्र टाकलं, त्यांनी ते दूर केलं. मग शस्त्रास्त्राचं युद्ध चालू झालं. यांनी मायेच्या रूपाने अनेक प्रकारे भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ती आदी माया आहे, हे सगळं विश्व ती गिळून टाकते, एवढी तिची ताकद आहे. भगवान शंकराला सुद्धा जिने गिळलं तिचं नाव आदी माया, एवढा मोठा अधिकार आहे तिचा. आणि मग तिने काय केलं, या दुर्गास्वराचा अंत केला, कालिकेचं रूप प्रगट केलं, कालिका आदिमाया. आणि मग त्याचं शिर उडवलं आणि वर केसाला धरलं असं, आणि ती अकांड तांडव करू लागली. त्याला मारल्यानंतर आनंद झाला ना. आणि मग पृथ्वीवर भूकंप होऊ लागले, आणि मग पृथ्वी दोलायमान होऊ लागली. अशी कालिकेचं रूप धारण केलं. कालिका तोपर्यंत जीभ बाहेर नव्हती तिची. कालिकेचं रूप पाहिलं का तुम्ही? ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवली जाते, त्याशिवाय लोकांना कळत नाही. कालिकेचं रूप धारण केलं, आणि मग एका हातामध्ये तिने त्याचं ते केस धरलं, आणि एका हातामध्ये खडग वेळ्यासारखं शिर उडवलं तिने, त्याचं धारात पृथ्वीवर पडला. सगळ्या देवांना आनंद झाला, त्यांनी पुष्पवृष्टी केली. पण हिने ते शिर धरलं आणि कालिकेच्या रूपात गेली आदिमाया. आणि मग ती या पृथ्वीवर नृत्य करू लागली, आणि नृत्य करू लागल्यानंतर पृथ्वी भूकंप होऊ लागली, दोलायमान झाली, भेगा पडू लागल्या. आणि मग या पृथ्वीचा नाश होईल म्हणजे सगळ्या देवांना वाईट वाटलं. सगळ्या देवांनी भगवान शंकराचा धावा केला. भगवान शंकर म्हणजे हिचा पती स्वामी आहे. आणि मग देवानी काय केलं, गेला आणि ती तिकडनं नृत्य करीत चालली होती, उड्या मारीत आनंदात. अग्निज्वाळा प्रगट होऊ लागल्या. मग भगवान शंकर गेले आणि तिच्या समोर 10-20 फुटाच्या अंतरावर असे भूताने झोपले. आणि मग ती तिकून आली उड्या मारीत, गळ्यात सगळ्या मुंडक्यांच्या माळा, 11 विकळा रूप. ती आदी मायेला सुद्धा 3 डोळे, जसा शिव तशी त्याची शक्ती. भगवान शंकराला किती डोळे आहेत? आपल्याला किती आहेत? 2. आणि तिसरा नाही का? गुरुजींना विचारा ना, ज्ञानाचा तिसरा डोळा नाही का? पण तो गुप्त आहे ना. हा, तुम्ही काय माझ्याकडे बघतच नाही, तुम्ही ते मोबाईल मध्ये डोकं घातले. प्रपंच मागे मग अशी झालं ना प्रपंचाच. आठवतो मला बोर तर नाही झालेलं. बोर होतंय का? आता वेळ संपली आपली. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, तमाशा साऱ्या. प्रवचन म्हणजे पेढ्यासारखं असतं. पेढ्याला कोणत्या बाजूने तोंड लावलं म्हणजे कडू लागत. पेढा गोडच असतो. प्रवचन कीर्तन चिंतन गोडच असतं, पण त्याला मर्यादा असते. लय मोठा श्रीमंत असेल तर अख्खा पेढा देतो, गरीब असलं तर साखर त्याच्यात मिक्स करतात, थोडी थोडी वाटेत. तसं ते, पण त्याला प्रसाद म्हटलं जातं. प्रसाद म्हटलं जातं. प्रसादाची उंची असते. मला सांगा, सत्यनारायणचा प्रसाद आपण घरी तसा बनवू शकतो का नाही? 1 किलो रवा, 1 किलो तूप, 1 किलो केळी, 1 किलो दूध, 1.25 किलो त्याचा प्रसाद घरी बनवू शकतो ना? खाऊ शकतो का नाही? पण सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद किती मिळतो? थोडासा. पण आदर किती असतो? हातात घेणार, त्याचं दर्शन घेणार, मग खाणार. काय सुंदर प्रसाद आहे. घरी तसा केल्यानंतर त्याची एवढी रुची नसते, त्याच्याविषयी एवढा आदर नसतो. त्या प्रसादात उंची आदर असतो, तुला भाव असतो. तस प्रवचनात भाव असतो, आणि त्याला मर्यादा आहे ना, लिमिटेड आहे ना, ती मर्यादित असत. म्हणून म्हटलं बोर झाला काय, पर या विषयाकडे आपल्या. आणि मग ती आदिमाया असे नृत्य करीत आल्यानंतर भगवान शंकर समोर झोपले. झोपल्यानंतर कालिकेच्या वेशात गेलेली आदिमाया न जाणून तिचा पाय भगवान शंकराच्या छातीवर पडतो. आणि जसा छातीवर पाय पडला मग ती खाली पाहते, अरे बापरे,
माझे स्वामी, माझे मालक. तिला लाज वाटते. लाज वाटल्यावरती म्हणते, हे असं कृत्य माझ्याकडून घडाय नको. मी माझ्या मालकाला पायाने तुडवते, माझ्या मालकावर पाय ठेवते. मग तिला वाईट वाटल्यामुळं ती आहे ना लाजती, चटक्याने तिची जीभ बाहेर निघती, अशी करते. त्या टायमाला त्या कालिकेची जीभ बाहेर राहिलेली. त्या टायमाला एखादा बाय माणूस बघा, एखादी गोष्ट चांगल्या समारंभामध्ये जर तिला सांगितली चुकली, काही एखादा वरिष्ठ माणूस म्हणतो, होय त्याला कळलं नाही काही, तसंच त्या कालिकेचं झालं की मी माझ्या मालकाच्या छातीवर पाय ठेवला, चूक झाली माझी, मग तिने जीभ काढली बाजूला अशी, आणि सौम्य स्वरूपात आली. जे कालिकेचं जे रूप होतं ना, ते सामान्य स्वरूपामध्ये आले. म्हणजे तुमच्या आमच्या सारखं स्वरूप प्रगट केलं. आणि त्या असणाऱ्या दैत्याला मारण्याकरता ती 9 दिवस आणि 9 रात्र युद्ध करीत होती. आणि 9 दिवस 9 रात्र युद्ध करून विजयदशमीच्या दिवशी आश्विन महिन्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी तिला विजय प्राप्त झाला. म्हणून तो दिवस दशमीचा दसरा ठरला. त्याला आपण काय म्हणतो, विजयादशमी. विजयादशमी, त्या दशमीच्या दिवशी तिला विजय मिळाला. 9 दिवस 9 रात्र युद्ध करीत होती. आणि त्या जगदंबेला विजय मिळावा म्हणून सगळे देव तपश्चर्या करीत होते. म्हणजे घटी बसली होती आपण म्हणतो. म्हणून हे सगळे देव घटी बसले त्या देवीची पूजा करण्याकरता. आणि ती देवी, तिचा आदर म्हणून, तिची 9 रूप म्हणून 9 दिवस या अश्विन महिन्यामध्ये दशमी पर्यंत 9 दिवस तिची काय असते, आराधना. रोज आरती पूजा ही तिची आराधना. आणि हे 9 दिवस ती आदिमाया, तिची 9 रूप आहेत. 9 रूप आहेत. 9 त्या 9 रूपाची पूजा केली जाते. एक दिवस म्हणजे सोन्याचा, त्याला आपण रत्न म्हटलं जातो, 9 रत्न. आणि ही 9 रूप तिची कोणती, 9 रूप कोणती. पहिलं रूप आहे तिचं शैलपुत्री, दुसरं रूप आहे तिचं ब्रह्मचारी, तिसरं रूप आहे चंद्रघंटा, चौथं रूप आहे कुष्मांडा, आणि 5वं स्वरूप आहे स्कंदमाता, 6वं स्वरूप आहे कात्यायनी, आणि 7वं स्वरूप आहे कालरात्री, 8वं स्वरूप आहे महागौरी, आणि शेवटचं 9वं स्वरूप आहे सिद्धदात्री. या प्रत्येकीची साडी वेगळी आहे. सांगू, पहिल्या दिवसाची पिवळी, आम्ही सांगितलं पाहिजे. पहिल्या दिवसाची पिवळी, दुसऱ्या दिवसाची हिरवी, तिसऱ्या दिवसाची करडी, चौथ्या दिवसाची केसरी, 5व्या दिवसाची सफेद नाम पांढरी, 6व्या दिवसाची लाल, 7व्या दिवसाची निळी, आणि 8व्या दिवसाची गुलाबी, आणि 9व्या दिवसाची जांभळी. असे 9 कलर. म्हणून महिलांनी ते ठरवलंय. पूर्वी होतं काय हे, आता कसं काय झालं. हा, हे काय झालं बरं का, हे बचत गट सगळे वाढले. इथं नाही ना कोणी बचत गटाचं, कोणी अध्यक्षा. बचत गट वाढला, हे ग्रुप वाढलं, त्यांची बॅकिंग झाली. शेजारची वाढली. त्यामुळं काय झालं, पूर्वी नव्हतं. पण हे सांगितलं म्हणजे मी आपलं प्रेमाने बोललो. पण गंमत अशी हे, या महिलांचे विचार एका मिरीला जुळले. मग आज निळी साडी, ठीक, मग सगळ्यांनी निळ्या साड्या आणायच्या, घालायच्या, आरती करायची, गरबा वगैरे अशा प्रकारचं नृत्य करायचं. त्याच्यावर बंद नाही. आता आधार कार्ड बघून प्रत्येकाला प्रवेश आहे. चला जाऊ द्या, मला त्याचा ओपो करायचा नाही. पण आता 9 दिवसाचा असणारा नवरात्र, त्या आंबेला विजय मिळाला. ही आंबा अनेक दैत्यांचंही नाश केलं. चंडमुंड दैत्यांचा नाश केला म्हणून तिचं नाव चंडिका. त्याच्याकरता एक बीजमंत्र आहे. एक बीजमंत्र आहे, ओम ऐं ह्रीं चामुंडाय विचे नमः. हा बीजमंत्र आहे. हा जपल्यानंतर शक्ती प्रसन्न होम आहुन केल्यानंतर
रक्तबीजाला रक्तबीज नावाचा बलाढ्य दैत्य होता. सर तो रक्तबीज असा होता की त्याच्या रक्ताचा थेंब पडला तर दुसरा असे लाखो रक्तबीज निर्माण झाले. मग आधी मायेने विचार केला हा असा नाही मरायचा. मग ती कालिकेच्या रूपात गेली. 5 मस्तक 10 हात 10 पाय असं कालिकेचं रूप प्रगट केलं. ना अशा लाखो कालिका तिने प्रगट केल्या. उचल टाक तोंडात रक्ताचा थेंब न पडता गिळून टाकली, संपून टाकली. आदे मायेच्या पुढे कोणाचं चालत नाही. जिथं भगवान विष्णू, भगवान शंकर, ब्रह्मदेव हे सुद्धा थांबले जातात. एवढं मोठं भयानक स्वरूप आहे आदि मायेचं की या विश्वाला गिळकृत करण्याची तिची ताकद आहे. कितीक वेळा हे विश्व चंद्र सूर्य आदी करून सगळे तिने गिळून टाकले. भगवान शंकराला सुद्धा गिळलं. एवढं मोठं तिचं स्वरूप आहे. तिचं आपण किती वर्णन केलं आपली वाणी कमी पडत. अशी असणारी अंबा सर्व गुण संपन्न, ज्ञानाने, कर्तृत्वाने, पातिव्रत्याच्या दृष्टीने, पातिव्रत्य सेवेच्या माध्यमातून एवढंच नाही तर शस्त्रास्त्र आदी करून जारण, मारण, उच्चाटन ह्या सर्व प्रकारच्या बाजूनी गुणसंपन्न असणारी आदि माया तीच या विश्वामध्ये नवरात्रीच्या रूपाने, नवगौरीच्या रूपाने आहे पार्वती आणि लक्ष्मीच. पण या सृष्टीच्या कार्याकरता या भूतलावर आली, दुष्ट दैत्यांचा नाश केला आणि नाश केल्यामुळं तिची पूजा म्हणून हे नवरात्र उत्सव आहे, ज्याला आपण शारदीय नवरात्र असं उत्सव म्हटला जातो. का तर तिने या सृष्टीची रचना घडी बसवली, सृष्टीचं कार्य तिने केलं आणि या विश्वाची मूळ मालकीन हे विश्व जिच्या ताब्यात हे अशी असणारी आदिमाया, तिच्यामुळं हे विश्व चाललंय म्हणून तिची उपासना आहे. म्हणून सज्जनानो अशी ज्ञानाने गुणमंडित असणारी आदिमाया आहे. पण माझ्या गुरुच्या रूपाने ती आहे. माझ्या गुरुच्या मध्ये सुद्धा तिची शक्ती आहे. सर्व ज्ञान माझ्या गुरुमध्ये आहे. म्हणून निवृत्तीनाथ हे श्री गुरु म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा हाट घेतला. ज्ञानेश्वरी पूर्ण करता ज्ञानोबरायांनी तिच्याकडून ज्ञान मागितलं की जिच्याकडे कुठलीच बाजू नाही असं नाही, सर्व बाजूनी गुणसंपन्न असल्यामुळं ज्ञानोबराय त्या आदिमायेला म्हणू लागले म्हणून आंबे श्रीमंते. ही ओवी होती ना आपली, आमध्ये सगळा विस्तार होता. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपण. म्हणून हे श्री गुरु रूपी आंबा तुषार तज्ञ, नवे नवे वेद शास्त्र या सर्वांमध्ये असणारं गुह्य तुला परिपूर्ण त्याचं आकलन हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्यामध्ये असणारं व्याकरण आदी करून सर्व ज्ञान शक्ती मला प्राप्त होण्याकरता हे गुरुरूपी आंबे माझ्यावर कृपा कर, ते ज्ञान मला दे आणि त्या ज्ञानामुळं मी ह्या भगवद्गीतेवर बोलण्याचा प्रयत्न करीन आणि या भगवद्गीतेचा विस्तार करून त्याच्यावरील असणारं वेदांत तत्वज्ञान ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट करीन अशी माझ्यावर कृपा कर. अशा प्रकारची मागणी श्री गुरुच्या माध्यमातून आंबेकडे केलेली आहे. ती ओवी आपण या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने, घटस्थापनेच्या निमित्ताने आपण घेतलेली आहे. शक्ती मातेचं बरंचसं वर्णन केलं आणि त्या शक्तीचं कार्य आपण पाहिलं. जवळजवळ 11 झालेले आहे, म्हणजे वेळ जरा बरीचशी झालेली आहे. वेळेचं सुद्धा आपल्याला भान पाहिजे. सज्जनानो त्या जगदंबेला आपण अनन्य शरण जाऊ. झालेलं तिचं वर्णन तास 1.5 तास केलेली जी वाणीच्या द्वारे आपण चिंतनयुक्त पुष्प मालिका ती त्या आंबेच्या चरणी समर्पित करून वेळेअभावी वेळेचा विचार करून आपण आपल्या प्रवचन चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरी